गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? चांगलेच असणार, चांगलेच राहा. मी जात होती बाहेर, घरातला थोडा सामान संपलेला होता म्हणून सामान घ्यायला जात होती आणि बाहेर आहे ना पाऊस खूप पडत होता. पाऊस पडता पडता मी थोडी व्हिडिओ घेतली बाहेरची, पण ते पावसामुळे एवढी जमत नव्हती कारण की काचेमधून ती व्यवस्थित येत नव्हती. मग मी सामान घ्यायला गेली. मला जे लागत होतं ते सामान मी ठेवला. काही विसरायला नको, सारखी मी आठवण करत होती काय विसरली का काय. कारण की मिस्टरांना सुट्टी होती. मग सुट्टीच्याच दिवशी मी शॉपिंग करते आणि घरातला थोडा सामान संपलेला असतो त्याच दिवशी घेते. कारण की पावसामध्ये मग मला बाहेर पडायला होत नाही, कारण की वेदला स्कूलला आणावं लागतं आणि सोडावं पण लागतं, म्हणून जमत नाही. सामान घेऊन घरी आली. घरी आल्यानंतर सामान बघितला की कारण काय राहिलं तर नाही माझं काही घ्यायचं, म्हणून त्याच्यामुळे सामान सर्व चेक करत होती घरी आल्यानंतर. पण काही विसरली नाही. तरी पण मी 2 गोष्टी विसरली. त्याच्यानंतर मला कॉफी प्यायची होती. चहा नाही ठेवली, कॉफी प्यायची होती मला. कॉफी आणि बिस्किट खायचे होते कारण की मी जास्त चहा पीत नाही, मी जास्त कॉफीच पिते. आणि कॉफी नसली तर दूध घेते फक्त. मग मी कॉफी आणि बिस्किट खायला बसलेली इथं. संध्याकाळची वेळ होती. वेदला पाणीपुरी खायची होती, तो सारखा बोलत होता. आणि मग नंतर थोडा वेळ मी टी व्ही बघायला बसली. तिथपर्यंत तो परत आला. मला बोलतो की मला आता पाणीपुरी हवी आहे, मला पाणीपुरी बनवून दे. मग मी ठीक आहे बोलली त्याला, पाणीपुरी बनवून देते, पण त्याच्यानंतर तू अभ्यास कर. त्याला अभ्यासासाठी मी मग पाणीपुरी बनवून दिली, कारण की तो करत नाही अभ्यास. तर तो अभ्यास कसा करतो मी तुम्हाला दाखवते शेवटी. त्याला मी लिहायला टेबल दिलेले, पण त्याने टेबल नाही लिहिले वेदने. मग पाणीपुरी पण खूप छान फुगत होती. मला पण खूप आवडली, मला पण खायची इच्छा झालेलीच होती. कारण की पाणीपुरी बोलले तर कोणाला नको वाटतं, सर्वांना आवडती वस्तू आहे पाणीपुरी. मग मी पण पाणीपुरी बनवली आणि संध्याकाळी मग थोडं हलकंच जेवण बनवलं, कारण की पाणीपुरीने पोट भरून गेलं होतं. मग त्या पाणीपुरी मागत होता सारखा, तर त्याला दिली पहिले आधी पाणीपुरी बनवून. त्याने पण खाल्ली पोट भरून आणि नंतर मग मी पण घेतली, बघू टेस्ट कशी झाली पाणीपुरीची. मग मी पण थोडी पाणीपुरी एक घेतली पाणीपुरी, कारण की तो त्याच्यातल्या वस्तू देत नाही मला खायला सहसा, पण मी घेते त्याच्यातून वस्तू खायला. मग त्याला पण आवडली, मला पण खूप आवडली ना. अभ्यास करतोय आता. He licked the farmer's hand, once had them, and then ran. He stopped only when he arrived at the stable. The elephant picked up the dog with his trunk and gave him a joyous swing. The hound was relieved. He quickly brought the food. Both of by then the farmer who had followed the dog joined him.